मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पूर्णाजी अजूनही बेशुद्ध असतात. घरातील सर्वजण आता तेथे येतात आणि विचारू लागतात, काय झालं पूर्णाजी तुला? पण पूर्णाजी काही बोलत नसतात. सर्वांच्या चेहऱ्यावर पूर्णाजींविषयी आता काळजी दिसू लागते. कल्पना, प्रताप, त्याचबरोबर अर्जुन, अस्मिता आणि सायली हे सर्वजण पूर्णाजींना उठवण्याचा खूप प्रयत्न करत असतात. कल्पना आता काळजीनेच म्हणते की पूर्णाई, अहो उठा की, प्लीज उठा की. मग पुढे प्रताप विचारतो, सायली अगं काय झालं पूर्णाईला अचानक? मग सायली म्हणू लागते, बघा ना बाबा आता तुम्हीच. अचानक बोलता बोलता त्या चक्क कोसळल्या. तेव्हा आजी अगं उठ उठ असं म्हणून अर्जुनसुद्धा उठवण्याच्या प्रयत्नात असतो. परंतु आता पूर्ण आजी काही उठत नाही म्हणून त्याला जरा वेगळीच शंका येते. काही मेजर प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? तो अश्विनला लगेचच कॉल करतो. तर दुसरीकडे आता प्रिया आणि साक्षी या दोघींनाही अटक झालेली असते. त्यामुळे आता त्या कॉन्स्टेबल येतात आज प्रियाला जेलमध्ये टाकतात. प्रिया जेलमध्ये गेल्याबरोबरच आता इकडे तिकडे पाहू लागते, कारण तिला याची अजिबात सवय नसते. तिला आता खूप वैताग आलेला असतो आणि मग त्या प्रिया पाठोपाठ साक्षीलाही तेथे जेलमध्ये टाकण्यात येतं. तेव्हा त्या दोघीही एकमेकींकडे पाहतात. साक्षी रागातच विचारते, काय तू? मग प्रियासुद्धा साक्षीला पाहून आता डोक्यालाच हात लावते. त्यानंतर साक्षी कॉन्स्टेबलला आवाज देते आणि म्हणते, लवकरात लवकर इकडे या, मला या मुलीबरोबर ना 1 सेकंदसुद्धा राहायचं नाही आहे. त्यावरती प्रियासुद्धा तेवढीच ओरडून म्हणते, ए बाई, मलासुद्धा तुझ्याबरोबर इथे राहण्याची काही हौस नाही आहे. त्यावेळी आता साक्षी रागातच म्हणते, ए तोंड बंद ठेव हा प्रिया तुझं, आणि आज फक्त व फक्त तुझ्यामुळे इथे आहे मी. कारण माकडीनीची आणि तिच्या पिल्लांची गोष्ट ऐकवली होती ना मला. अगं काय म्हणाली होतीस, ती दामिनी माझ्याशी तसं वागेल, पण ती दामिनी नाही वागली माझ्याबरोबर तसं. अगं तू वागली आहेस माझ्याबरोबर. अगं नाकातोंडामध्ये पाणी गेल्यानंतर तू अक्षरशः ना मला तोंडावर पाडलंस, असं रागातच साक्षी म्हणते. तर प्रिया आता खूप रागात तिच्याकडे पाहत असते. मग ती सुद्धा म्हणते, ए बाई, माझं काही चुकलेलं नाही आहे, समजलं? अगं तू केलेला खून माझ्या अंगाशी आल्यानंतर मी काय करायला हवं होतं? काय करायला हवं होतं, बोल ना तू. मग माझी सगळी स्वप्न काय उद्ध्वस्त करणार होते का मी? त्यावरती साक्षी हसून म्हणते, नाही नाही नाही, असं होऊच शकत नाही. उलट अगं आता तू तर आनंदात असायला हवं, कारण तुझी सगळी स्वप्न ना आता पूर्ण होत आहेत. अगं हे काय आहे बघ बघ जरा, कशा या चांदीच्या भिंती आहेत आणि त्याचबरोबर सोन्याचं छत आहे. आणि खाली बघ खाली बघ, अंथरून बघ, तुझं मखमली बिछाना घातलाय तुझ्यासाठी. अगं सगळी स्वप्न तर पूर्ण होत आहेत आणि कसली श्रीमंतीत लोळतीयस ग तू. आणि आता तुझ्याबरोबर सुद्धा मी श्रीमंतीत लोळतीये, असं म्हणून प्रियाला ती टोमण्यावर टोमणे मारत असते आणि आपला सर्व राग आता व्यक्त करत असते. इकडे अजून पूर्णाजी शुद्धीवर आलेली नसल्यामुळे कल्पना विचारते, सायली तू बोललीस का ग पूर्ण आईला काही? त्यावेळी सायली म्हणते, नाही हो आई, मी कशाला काही बोलेन. अहो मी जेव्हा खोलीत आले त्यांना माहीतसुद्धा नव्हतं मी आलेली, आणि त्यांचं मन आपलं मोकळं करत होत्या. त्यांना वाटलं की तुम्हीच आल्या आहात म्हणून मी एकही शब्द बोलले नाही आणि बोलता बोलता त्या अचानकच कोसळल्या. त्यानंतर कल्पनाला आता प्रताप म्हणतो, अगं तू तरी काय प्रश्न विचारतीयेस, असं म्हणून तो अर्जुनला विचारतो, काय रे तू फोन लावलास का अश्विनला? तेव्हा मी अश्विनला केव्हाचा कॉल करतोय पण तो रिसीवच करत नाही, असं अर्जुन सांगतो. तेव्हा प्रताप म्हणतो की हा सुद्धा आयत्या वेळी नक्की कुठे जातो ना, मला तेच कळत नाही. तेव्हा तो प्रतिमाकडेच असेल का तिकडे, असं प्रताप विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही डॅड, मगाशी आला होता तो, असं म्हणून सायली आणि तो एकमेकांकडे पाहतात. मग अर्जुन पुढे सांगतो, मग तो पुन्हा गेला तिकडे. तेव्हा प्रताप म्हणतो, काय माहीत आता कुठे गेलाय. तेव्हा आता अजून वेळ व्हायला नको, पूर्णाजींच्या काही अंगलट यायला नको किंवा त्यांना काही त्रास व्हायला नको, म्हणून काळजीनेच अस्मिता म्हणते, तू डॉक्टर देशपांडेंना कॉल कर, बघ त्या लगेच येतील. अर्जुन ठीक आहे असं म्हणतो. दुसरीकडे आता या दोघीही एकदम चवताळलेल्या असतात. प्रिया आणि साक्षी या दोघीही एकमेकींवर अक्षरशः धावून जातात. मग प्रिया विचारते, काय
मी स्टेटमेंट फिरवलं असं तुझं म्हणणं आहे का? अगं बावळट, अगोदर तूच स्टेटमेंट फिरवलंस. कारण कुणी सांगितलं अगोदर कोर्टामध्ये की मी कोर्टामध्ये आले होते आणि माझी पर्स विसरली, त्यानंतर मी पुन्हा ती पर्स घ्यायला आले. कुणी फिरवलं स्टेटमेंट? तूच ना. आणि माझ्यावर आळ घेतेस का तू? तेव्हा साक्षी म्हणते, अगं ये बावळट आणि बेअक्कल मुली, अगं माझा फोन तिथे होता त्यामुळे मला हे सगळं रचावं लागलं, तर मी अडकले असते या सगळ्यामध्ये. आणि एवढी साधी अक्कल नाही का गं तुला? मी हे बोलले मग तुला कंटिन्यू नाही करता आलं का पुढे? घाबरून काही सगळं सांगून बसलीस. तेव्हा प्रिया रागा वैतागाने म्हणते, अगं मला जर एवढी अक्कल असती तर मी तुझ्या या फंद्यातच पडले नसते. आणि माझा सगळ्यात मोठा दोष कोणता आहे माहिती आहे? तुमचे हे सगळे बिंडोक प्लॅन आहेत ना, ते ऐकत बसले. आणि तू केलेला खून ना मलाच भोवलाय. तू आणि तुझा तो गुंडबाप दोघांनी मिळून ना माझं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. तेव्हा प्रिया असं रागातच साक्षी म्हणते, कारण तिला प्रचंड राग आलेला असतो. कारण आता ती महिपतला चक्क गुंड म्हणालेली असते. मग आता ती हात उघडणार तेवढ्यातच तेथे अश्विन येतो आणि तन्वी असं बोलतो. त्यावेळी साक्षी पटकनच हात मागे घेते. तर आता अश्विन आल्याबरोबर प्रियाचा चेहराच पडतो. दुसरीकडे डॉक्टर देशपांडे या आलेल्या असतात. तेव्हा त्या पूर्णाजींना अगोदर चेक वगैरे करतात आणि म्हणतात, अन्नपूर्णा मॅडमचा बीपी ना खूप वाढलेला दिसतोय. आता त्यांना जरा आराम करू द्यात आणि स्ट्रेस वगैरे येणार नाही ना याची जरा काळजी घ्या. तेव्हा सर्वजण हो म्हणतात. मग त्यानंतर डॉक्टर देशपांडे म्हणतात की मी काही मेडिसिन्स लिहून देते, तेवढ्या घेऊन या तुम्ही. तर आता दुसरीकडे अश्विन हा प्रियाला अशा जेलमध्ये पाहतो आणि मग लगेचच त्याच्या डोळ्यात पाणी येतं. त्याच्या तोंडातून आता अक्षरशः शब्दसुद्धा फुटत नसतात. तरीही तो म्हणतो, अगं तन्वी, हे काय आहे अगं? अशी काय झाली तुझी ही अवस्था? मग प्रिया अगदी तोंड लपवूनच बसलेली असते आणि मग नंतर मनात विचार करते की हे प्रेमात भिजलेलं कोकरू अजूनही माझ्या प्रेमात आंधळच आहे. त्या अख्ख्या फॅमिलीकडून मी थोबाडीत खाल्ली. आता हा शेवटचा मोहरा माझ्यासाठी आहे. मग त्यानंतर ती त्याच्याकडे पाहतच राहते. अश्विन काळजीने विचारतो, तन्वी तू ठीक आहेस ना? तेव्हा तन्वी धावतच पुढे येते आणि अश्विनला म्हणते, नाही अश्विन, मी ठीक कशी असेल? सांग बरं, कशी असेल मी ठीक? तेव्हा अश्विन आता तिला जरा जवळ घेतो आणि म्हणतो की हे बघ तन्वी, घाबरू नकोस. तेव्हा प्रिया आता म्हणते, बघ ना तुझ्या भावाने मला कुठे कुठे अडकवलंय, बघ तू आता. तेव्हा साक्षी मात्र रागातच प्रियाकडे पाहते. त्यानंतर तो म्हणतो, मी आहे ना, तू काळजी करू नकोस. आपण ना वरच्या कोर्टामध्ये अपील करू. मी आहे, नको काळजी करू. तो प्रियाला आता समजावू लागतो आणि म्हणतो की मी तुला अजिबात इथे जेलमध्ये राहू देणार नाही. त्यावेळी प्रिया आता अजूनच रडण्याची नाटकं करते आणि म्हणते, अश्विन मला माहिती तू मला इथे जेलमध्ये नाही राहू देणार, बरोबर ना अश्विन? तेव्हा तो म्हणतो, हो. प्रिया पुढे म्हणत असते, काहीही कर आणि मला इथून अगोदर बाहेर काढ. तेव्हा आता तो म्हणतो, हो मी नक्कीच तुला बाहेर काढेन, काळजी करू नकोस. मी आहे ना, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तर प्रिया अजूनच अश्विनची सिंपती मिळवण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून अश्विन काहीतरी करेल आणि मला या जेलमधून बाहेर काढेल. कारण अश्विन तर अजूनही प्रियाच्या प्रेमामध्ये अगदी पागल झालेला असतो. तर साक्षी खूप रागातच प्रियाकडे पाहते. इकडे कल्पनाला खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा ती म्हणते, संकट काही पिच्छा सोडत नाही आहेत आपला. त्यावेळी सायली म्हणते, पण आई खूप मोठी मोठी आपल्यावरची संकट तर टळली आहेत ना, कारण डॉक्टर म्हणालेत ना आता की एवढं काळजी करण्यासारखं काही कारणच नाही आहे. तेव्हा प्रताप म्हणतो, हो ग, परंतु पूर्णाईंना शुद्ध येईपर्यंत कुणाला झोप लागणार नाही. मग त्यावेळी सायली म्हणते, तुम्ही एक काम करा बरं, म्हणजे तुम्ही सगळेजण आपापल्या खोल्यांमध्ये जा आणि आराम करा, हे थांबते पूर्णा आजींजवळ. तेव्हा प्रताप म्हणतो, अगं पण तू कशी थांबणार? ती सायली सांगते, त्यांना शुद्ध आली की मग मी लगेचच तुम्हाला आवाज देईन. त्यावेळी सगळेजण एकमेकांकडे पाहतात. त्यावेळी अस्मिता म्हणते, डॅड, मम्मा, आता ती एवढं म्हणतीये तर थांबू देत ना तिला?
आणि पूर्ण आजींसोबत आपण आहोतच की आता आपण जाऊयात रूममध्ये. दुसरीकडे महिपत आता साक्षीला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेला असतो आणि तेथे आल्यानंतर लगेचच तो इकडे तिकडे पाहू लागतो, साक्षी कुठे दिसतीये की नाही. साक्षी आता त्याला कुठे दिसत नाही म्हणून तो तसाच पुढे जातो. परंतु जे कॉन्स्टेबल असतात ते त्याला लगेचच अडवतात आणि विचारतात, ओ कुठे चाललात. तेव्हा महिपत मोठ्या तोऱ्यातच म्हणतो, माझ्या लेकीला भेटायला चाललोय. कॉन्स्टेबल शांतपणे विचारतात, तुम्ही परवानगी घेतली का, परमिशन घेतली का भेटण्याची. तेव्हा माझ्या लेकीला भेटायला कसली परमिशन लागतीये असं महिपत रागातच विचारतो. त्या दोघांमध्ये आता वाद होईल या विचाराने शेवडे कॉन्स्टेबल लगेचच तेथे येतो आणि म्हणतो, ओ नारकर, तुम्ही कुणाला अडवताय, कळतंय का तुम्हाला. तेव्हा तो कॉन्स्टेबल बिचारा आपला गप्प राहतो. त्यानंतर महिपत म्हणतो, शेवडे यांना सांगून ठेव. आणि आता लॉकअप कुठे आहे तो लगेचच महिपतला सांगतो. तो महिपतला घेऊन लॉकअप जवळ जातो आणि कुलूपसुद्धा उघडून देतो. त्याचवेळी आता साक्षी ही अण्णाला पाहते आणि धावतच अण्णाकडे जाते. अण्णाला मिठी मारते आणि म्हणते, अण्णा मला प्लीज इथे राहायचं नाही आहे, प्लीज काहीतरी करा ना. अहो 14 वर्ष खूप होत आहेत अण्णा, मी काय करू इथे, अहो मला अक्षरशः वेळ लागेल असं म्हणून ती आता अण्णाला मला सोडवा प्लीज असं म्हणत असते. त्यावेळी दामिनी वरच्या कोर्टामध्ये अपील करणार आहे ना असंही ती विचारते. तेव्हा महिपत म्हणतो, नाही, कारण दामिनीने केस सोडली. ऐकून आता साक्षीला प्रचंड असा धक्काच बसतो. ती विचारते, का सोडली केस. मग आता ती तो विषय टाळते आणि म्हणते, प्लीज अण्णा माझ्यासाठी काहीतरी करा ना, तुम्ही प्लीज काहीतरी करा ना, वरच्या कोर्टामध्ये अपील वगैरे करून काही सेटिंग होतीये का बघा ना. तर महिपतचं लक्ष आता प्रियाकडे जातं. तर त्याला प्रिया आता हसताना दिसते. मग महिपतच्या तळपायाची आग अक्षरशः मस्तकात जाते. मग महिपतची पावलं आपोआपच रागात आता प्रियाकडे वळतात. तो रागात तिच्याकडे पाहत विचारतो, काय हसू येतंय तुला, अगदी गालातल्या गालात हसू येतंय का, इथे काय जोक झाला का असं तो पुन्हा विचारतो. तर प्रिया आपली तोंड बंद करून तशीच उभी असते. महिपतच्या डोळ्यात तिच्याविषयीचा राग स्पष्टपणे दिसत असतो. रागाने अक्षरशः त्याचे डोळे लालबुंद झालेले असतात. मग पुढे तो विचार, माझ्या लेकीच्या आयुष्याचा जोक झालाय, बोल ना, आणि म्हणूनच दात विचकतीयस तू असं म्हणून तो प्रियाचा आता गळाच दाबतो. तेव्हा प्रियाला श्वास घेणं सुद्धा आता कठीण होऊन जातं. तू काय बोलली होतीस कोर्टात, साक्षीने गोळी झाडली, अगं आता बोल ना खरं तू. आणि साक्षीने गोळी झाडली म्हणून असं म्हणून महिपत खूप जोरातच आपल्या हातांनी प्रियाचा गळा दाबतो. आता तिला श्वास घेणं सुद्धा अगदी कठीण होतं. तर साक्षीसुद्धा आता दोघांच्या मध्ये पडत नाही. नेहमी प्रियाला आता अण्णापासून वाचवणारी साक्षी ही आता अगदी रागातच प्रियाकडे पाहते. कारण साक्षीचं आयुष्य प्रियामुळे बर्बाद झालेलं असतं आणि हे तिला कळून चुकलेलं असतं, म्हणून ती पुढे मदतीला धावत नाही. त्याचवेळी महिपत आता रागाच्या भरात प्रियाला जमिनीवरच तो ढकलून देतो. मग कशीबशी आता प्रिया ही श्वास घेऊ लागते. मग आता महिपत पुन्हा तिच्या जवळ बसतो आणि विचारतो, काय ग, हसू येतं का तुला, हसू येतंय का. अगं आत्ता नाही, या घडीला तू तुरुंगात आहे आणि म्हणून जिवंत आहेस, पण माझी लेक नक्कीच सुटणार 100%. आता मी देवाकडे प्रार्थना करतो की तू सुद्धा जेलमधून सुटावीस, कारण तू इथे आहे ना म्हणून फक्त जिवंत आहेस. अगं एकदा का तू इथून बाहेर पडली की तुझ्या फुफ्फुसामध्ये मोकळी हवा जाण्याच्या आत मी तुझं फुफ्फुस काढून घेणार आहे, अशी महिपत आता तिला धमकीच देतो. तेव्हा प्रिया खूप घाबरते आणि अगदी रडतच त्याच्याकडे पाहते. मग आता प्रिया अगदी भानावरच नसते. तेव्हा महिपत तिला भानावर आणतो आणि विचारतं, हसू येतंय का, अगदी गालातल्या गालात हसू येतंय का. तेव्हा ती नाही असं म्हणत असते. महिपतची ही धमकी ऐकून तिचे हातपाय अगदी थरथर कापू लागतात. तो सारखा तिला डिवचू लागतो, हसायचंय का तुला. मग ती नाही असं म्हणते. तर आता दुसरीकडे रविराज हा अजूनही प्रतिमाच्या तेथे उभा असतो आणि एरझऱ्या घालत असतो. त्याला चैनच पडत नसते, कारण घडलेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करत त्याला अगदी खूप त्रास होऊ लागतो.
त्यानंतर आता रविराजला आठवतं महिपत हा इकडे रविराजच्या घरी आला होता आणि प्रतिमा वहिनी असं त्या फोटोकडे पाहून म्हटला होता आणि मी त्याला एवढंही विचारलं होतं तुम्हाला कसं माहीत. पतला माझी सर्व फॅमिलीसुद्धा माहीत होती आणि त्यानंतर तन्वीने सुद्धा सांगितलं होतं बाबा एक खूप मोठी ऑफर घेऊन हे आश्रमामध्ये आले होते आणि मग त्यानंतर कशाप्रकारे सायली आणि अर्जुनचा डिवोर्स करून द्यायचा होता म्हणून प्रियाने रविराजचं नाव वापरून केवढा खटाटोप केला होता. हेही खोटं आता रविराजला प्रियाबद्दलचं आठवतं. त्याचबरोबर अर्जुनने जेव्हा तिची सायकोलॉजिस्ट टेस्ट करायची ठरवलेली असते तेव्हा मात्र आता प्रियासुद्धा अगदी विषय टाळत होती, म्हणजे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर धड देत नव्हती आणि उद्धटपणा करून तेथून निघाली होती. पण मी सुद्धा तिला तेव्हा साथ दिली कारण माझ्या लेकीवर अगदी आंधळा विश्वास होता. त्यानंतर रविराजला या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर तो कुणाला तरी कॉल करतो आणि माझा मेसेज मिळाला का तुम्हाला, मला उद्याच्या उद्या पेपर हवे आहेत असं म्हणतो आणि ही फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग आहे असं म्हणून तो फोन ठेवतो. रविराजचं फोनवरचं बोलणं ऐकून प्रतिमा आता झोपेतून उठते. तेव्हा प्रतिमा विचारते काय हो एवढ्या रात्री कुणाशी बोलत होतात. तेव्हा रविराज सांगतो माझ्या कलिगबरोबर बोलत होतो. मग आता कसल्या निर्णयाबद्दल तुम्ही बोलत होतात असं प्रतिमा विचारते. तेव्हा तो म्हणतो तो निर्णय जो या अगोदरच मी घ्यायला हवा होता, कारण माझ्यावर ही अशी वेळ येईल असं मला वाटलंच नव्हतं, पण या दुर्दैवी बापावर त्याच्या मुलीनेच ही वेळ आणली आहे. तेव्हा प्रतिमाला काही रविराजच्या बोलण्याचा अर्थ समजत नसतो, त्यामुळे ती बिचारी आपली विचारात पडते. आता दुसऱ्या दिवशी पूर्णा आजी या शांतपणे अजूनही झोपलेल्या असतात. सायली तेथेच बेडजवळ पूर्णा आजींच्या बेडवर डोकं ठेवून तेथे अशी झोपलेली असते. दोघींनीही एकमेकींचे हात पकडलेले असतात. काही वेळानंतर आता अर्जुन तेथे कॉफी घेऊन येतो आणि त्या दोघींकडे पाहतच राहतो. आता सायलीला असं गाढ झोपलेलं पाहून अर्जुन हळूच सायलीला उठवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून पूर्णा आजींना डिस्टर्ब होऊ नये यासाठी. त्यानंतर तो बायको असा आवाज देतो तर सायली आता उठते. मग आता तो गुड मॉर्निंग असं म्हणून सायलीला म्हणतो की धर ही कॉफी घे. तेव्हा ती ताडकन उठते आणि विचारते अहो किती वाजलेत. तो म्हणतो 8 वाजले. ती म्हणते काय 8 वाजले? अहो पण मला एवढा वेळ झोप लागलीच कशी काय? तेव्हा अर्जुन म्हणतो इट्स ओके होतं कधी कधी, पण तू ही चहा किंवा कॉफी घे बरं. तेव्हा सायली म्हणते अहो 8 वाजले म्हणजे बाबांची योगा मॅट काढून ठेवायची असते 8 वाजण्याच्या आत आणि घरातली सगळी कामं खोळंबली असतील आणि आईंना कॉफी सुद्धा दिलेली नाहीये. मला कशी काही झोप लागली कळतच नाही. पूर्ण आजींना सुद्धा बरं नाहीये. बापरे केवढी कामं राहिली आहे, काय करू असं म्हणून ती अर्जुनकडे दुर्लक्ष करते आणि लगेचच तेथून जाते. तेव्हा आता तो बायको करत तिच्या पाठोपाठ जातो तर पूर्ण आजी अजूनही शांतपणे झोपलेल्या असतात. दुसरीकडे सुमन प्रतिमाला विचारते वहिनी अहो नाश्त्याला काय बनवू, थालीपीठ बनवू का हो? तेव्हा प्रतिमा म्हणते नको मी ऑलरेडी उपमा बनवलाय. तेव्हा सुमन विचारते अय्या हो खरंच का, पण मी इतका वेळ बोलत होते का दादाशी फोनवर? मग प्रतिमा म्हणते काही हरकत नाही असो. तेवढ्यातच नागराज तेथे येतो आणि गुड मॉर्निंग असं रविराजला म्हणतो. त्यानंतर आता रविराज हा एकदम शांतपणे बसलेला असतो. तेवढ्यातच एक मुलगा तेथे येतो. तेव्हा रविराजला तो आवाज देतो. रविराज म्हणतो हो बोल बाळा. तेव्हा आता तो म्हणतो काही नाही आमच्या सरांनी तुमच्यासाठी ना पेपर्स पाठवले आहेत. तेव्हा ओके थँक्यू असं रविराज म्हणतो तर तो मुलगा तेथून जातो. त्यानंतर आता नागराजचं लक्ष त्या पेपरकडेच असतं. तर आता पेपर्स व्यवस्थित बनवलेत की नाही हे सगळं रविराज चेक करून घेत असतो. नागराज आता जरा थपकतच विचारतो दादा हे कसले पेपर आहेत रे, नक्की काही प्रॉब्लेम झाला आहे का? मग आता रविराज म्हणतो नाही हे NOCचे पेपर आहेत. त्यावेळी सुमन विचारते काय NOC म्हणजे? तेव्हा तो म्हणतो हो नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट. जेव्हा एखादा वकील ही केस सोडतो आणि दुसरा वकील ती केस घेतो तेव्हा पहिल्या वकिलाला दुसऱ्या वकिलाला NOC द्यावी लागते आणि मी तन्वीच्या केसची NOC दुसऱ्या वकिलाला देतोय कारण ही केस आतापासून मी सोडतोय असा जबरदस्त धक्का घरातील सर्वांनाच तो आता देतो. तेव्हा प्रतिमा आणि सुमन दोघीही धक्क्याने एकमेकींकडे पाहतात.
इकडे सायलीची लगबग मात्र सुरू असते. ती डायरेक्ट किचनमध्ये जाते आणि म्हणते, बापरे अस्मिताताईंची कॉफी मला अजून बनवायची आहे. त्यांना वेलची जास्त लागते ना कॉफीमध्ये. कपडेसुद्धा धुवायला काढायचे आहेत, झाडांनासुद्धा पाणी घालायचे. बापरे सगळंच काम राहिलं आहे. असं म्हणून सायली आता भरभर कामं आवरणार असते. अर्जुन मात्र आपला कॉफीचे मग घेऊन तिच्याच पाठोपाठ फिरत असतो. मग आता तो म्हणतो, बस बरं इथे. ती म्हणते, काय करताय तुम्ही? तो म्हणतो, बस म्हटलंय ना. असं म्हणून अर्जुन सायलीला खुर्चीत बसायला सांगतो. तेव्हा तो म्हणतो, जरा रिलॅक्स हो बरं. मग आता कशी होऊ बरं मी रिलॅक्स? घरात किती कामं पडली आहेत तुम्हाला माहिती आहे ना. आणि मला उशिरा उठायला नेमका आजचाच मुहूर्त सापडावा, आणि ते सुद्धा पूर्ण आजींना बरं नसताना, आणि नेमकी आज उशिरा उठली आहे मी. आता काय करायचं बरं? असं म्हणून ती डोक्यालाच हात लावते. अर्जुन म्हणतो, रिलॅक्स, कारण कालपासून तू झोपलेली नाही आहे, आणि त्याचबरोबर आपण केस जिंकलोय. आता तू सेलिब्रेट करायला हवं. तेच मी केव्हापासून तुला सांगतोय. मग आता सायली म्हणते, नाही हो, जोपर्यंत घरातील सर्वांचे चेहरे पडलेले आहेत ना, तोपर्यंत खरंच मला काही सुचणार नाही आहे. आणि खरं तर काल सगळेजण माझ्या हट्टामुळे जेवलेत खरं, पण आता ते जेवल्याशिवाय ना मला खरंच काही सुचणार नाही आहे. मग आता अर्जुन म्हणतो, बरं झालं बरं झालं, असंच पाहिजे त्या सुभेदारांना. तन्वीला खूप डोक्यावर चढवून ठेवलं होतं ना, अशीच शिक्षा मिळायला पाहिजे त्यांना. तेव्हा आता तो म्हणतो, असंच हवंय असंच हवंय. सायली रागात उठते आणि विचारते, काय म्हणालात तुम्ही आता? मी या घरात येण्याआधीपासून हे कुटुंब तुमचंच आहे ना, मग असं का बोलताय? आता तुम्ही याद राखा हा, माझ्या कुटुंबाला काही बोललात तर गाठ माझ्याशी आहे. तेव्हा अर्जुन आता तिच्याकडे पाहून हसतो. सायली विचारते, तुम्ही चेष्टा करताय का माझी? मग आता तो म्हणतो, ऑफकोर्स, कारण तुझ्या घरच्यांबद्दल कुणी काही बोललं ना तर तुझे गाल असे लाल लाल होतात, ते सुद्धा रागाने, अगदी क्यूट, हो की नाही? असं तो सायलीला आता विचारतो. सायली आता म्हणते, तुम्ही ना. असं म्हणून ती खूप गोडच हसते आणि विचारतो, काय ग, कशी आहेस ग तू? कारण घरच्यांबद्दल एकदम इमोशनल, पण शत्रूंबद्दल एकदम प्रॅक्टिकल. मग आता सायली म्हणते, हो, तुम्ही नाही का इतर सगळ्या विषयांच्या बाबतीत अगदी प्रॅक्टिकल, पण आपल्या माणसांच्या बाबतीत खरंच तुम्ही खूप हळवे आहात. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, म्हणून तर आपण अगदी परफेक्ट मॅच आहोत. तेव्हा चैतन्य म्हणतो ना, ते हॅशटॅग साजून, त्या प्रकारे. असं म्हणून दोघेही आता हसतात. मग आता त्यानंतर बघ, आपण बोलत बसलो आणि चहा थंड झाला तुझा, आता गरम करतो हा. मग त्यानंतर आता चहा तो गरम करायला जाणार, तेवढ्यातच सायली त्याला अडवते आणि म्हणते, आपण म्हणतो ना नेहमी, आपण दोघेही एकमेकांना अगदी पूरक आहोत, तसं चहा आणि कॉफीचं सुद्धा आहे. आठवतंय ना मारामारी? असं म्हणून ती आता आपला चहा अर्जुनच्या कॉफीत टाकते आणि ती कॉफी पुन्हा आपल्या चहामध्ये टाकते आणि होऊन जाऊ द्या पुन्हा मारामारी. असं म्हणून दोघेही आता चहा कॉफीचा एकत्रित आनंद घेतात, एकमेकांना चिअर्स करतात आणि एकमेकांकडे पाहून खूप गोड हसतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सुभेदारांच्या घरात एक पूजा असते, आरती आता तेथे चाललेली असते. सगळेजण आरतीमध्ये अगदी मग्न असतात. तेवढ्यातच काच फुटल्याचा आवाज येतो. तेव्हा सायली पटकन उठते आणि म्हणते, यामध्ये दगड आहे असं वाटतंय आणि कुणीतरी मुद्दाम मारलाय असंही वाटतंय. मग त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, अर्जुन, आता वेळ आहे तुझा जीव घेण्याची. मग अर्जुन आता खूपच रागात असतो, कारण त्याला माहीत असतं हे कुणी केलंय. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.